एमएस न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। शिक्षण संस्था 50% फी ले बच्चू कडू। अंग्रेजी और मराठी स्कूलों की तरफ से भाविकों को फी जमा करने की सख्ती पर शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू इन्होंने विशेष स्कूलों पर टिप्पणी की है। उन्होंने कहा जो स्कूल और संस्था इतने सालों तक बच्चों के भाविकों द्वारा जमा की गई फी पर चल रही है, वह स्कूल या संस्था 1 साल आधी फी नहीं ले सकती। अगर इन स्कूलों या संस्था की ओर से बच्चों के भाविकों पर फी जमा करने के लिए सख्ती की गई तो कार्रवाई की जाने की बात भी उन्होंने की। फिलहाल कोरोना महामारी की वजह से कई पालक आर्थिक संकट में हैं। ऐसी हालत में उनके साथ शिक्षण संस्था खड़ी रहे, ऐसा आह्वान भी बच्चू कडू ने किया है। बरं आहे, त्याचे परिणाम सगळ्यावर आहे आणि याच्यासोबत जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला 2 महिन्याला एखादं संकट असतं। शिक्षण संस्थेवर तसं नाही आहे। जेव्हापासून या संस्था निर्माण झाल्या तेव्हापासून हे पहिलं संकट त्याच्यावर आहे। या संकटात तुम्ही जे काही 10, 15, 20 वर्षामध्ये जेवढी फी घेतली त्याच्यावर कोणी जास्त बोललं नाही। 10 वर्षामध्ये 1 वर्ष तुम्ही अर्धी फी घ्यायला काही हरकत नाही। 10,000 असेल तर 5,000 घ्या आणि पूर्ण फी भरायची सक्ती करत असाल तर मला वाटतं मग सरकारला कारवाईसाठी समोर जावं लागेल। तुम्ही जगावरचं संकट लक्षात घेऊन न घेता फक्त पैसाच महत्वाचा ठरवत असाल तर ते चुकीचं राहील। आपण स्वतःहून असं म्हटलं पाहिजे की आम्ही 10-20 वर्ष सातत्यानं शैक्षणिक संस्था चालवतो। बगर नफ्याच्या चालत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं का आमच्या संस्थेमध्ये काहीच नफा नाही आला। त्यांनी आम्हाला सांगावं का 1 खडकू नफा नाही आला, त्याच्यासाठी आपण वेगळा विचार करू। पण जे नफ्यानं संस्था चालतंय त्यांनी 1 वर्ष आता या पालकांना चालून घेतलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना चालून घेतलं पाहिजे आणि एवढी सात्विकता आता दाखवणं गरजेचं आहे, एवढं मोठेपण दाखवण्याचं गरजेचं आहे। ते मोठेपण या सगळ्या शैक्षणिक संस्थेनं दाखवावं। त्यांनी विनाकारण जर गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास दिला तर आखरी टक्कर आमच्या सोबत आहे, आम्ही कारवाई करू। तो वहीं दूसरी ओर मराठा आरक्षण पर कांग्रेस प्रवक्तों द्वारा ठोस निर्णय लेने की जरूरत है, ऐसा मराठा समन्वय समिति के प्रवक्ते तुषार काकड़े इनका कहना है। साथ ही मराठा समाज के आरक्षण के साथ ही ऐसी अनेक समस्याओं पर सरकार नींद में सोई होने का आरोप भी उन्होंने लगाया है। आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांची बाजू मांडणारे जे वकील आहेत ज्यांनी हायकोर्टात आरक्षण टिकवलं त्यांना सुप्रीम कोर्टात सुद्धा सामावून घेण्याची गरज होती। तर त्यांना संपूर्ण ते डावपेच आणि काय कशा पद्धतीने मांडणी केली ती माहिती असं असताना त्यांना बाजूला पूर्णपणे ठेवले आणि सुप्रीम कोर्टात त्यांना घेतलेलं नसताना सचिन सावंत सांगतात की सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्ही हायकोर्टात ज्यांनी टिकवलं आरक्षण त्यांना आम्ही सोबत घेतलं। थोडक्यात अतिशय खोटारडे बोलणारे हे बोलणं आहे आणि सचिन सावंत यांच्यासारख्यांनी ज्यांचा जन्म फक्त मराठा समाजात झालाय, दुसरं त्यांचं काही योगदान नाही की सचिन सावंत यांनी कधी मराठा आरक्षणाच्या बाबतीत असेल, कुठल्या समस्यांच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीत समाजासाठी काही केले, काडीचं काही केलेलं नाहीये। आणि त्यांनी विनायकराव मेटेंसारखे ज्यांनी हयातभर मराठा समाजासाठी काम केले, 25 वर्षाच्या विधान परिषदेच्या कारकिर्दीमध्ये एकही अधिवेशन असं सोडलेलं नाही विनायक मेटेंनी की जिथं त्यांनी मराठा विषयावर हात घातलेला नाही। आरक्षणासाठी कायम सतत संघर्ष केलेला आहे। अशा व्यक्तीला सचिन सावंतांसारख्यांनी टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे। सचिन सावंतांनी याच्या पुढे भान राखावं। तुमचे बोलावते धनी जे आहेत त्यांची तुम्ही वैचारिक वेठबिगारी करता, त्यांनी काय नक्की केलं हे समाजासमोर ठेवावं आणि आमच्याशी जाहीर चर्चा करावी। पण असे खोटी नाटी विधान करून सरकारला पाठीशी घालण्याचे काम करू नये, कारण याचा फटका हा 34% असणाऱ्या मराठा समाजाला भोगावा लागणार आहे आणि अन्यथा तो समाज तुम्हाला कधीही माफ करणार। आण बरोबर शिदोरी बाबा थांबा। सर येतो। बाबा बाबा थांबा, अशी उभे राहा। कोण? अरे बघितलं नाही का तिकडं वीज कडाडली म्हणून? हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले? मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही नाही नाही
नाही झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची. ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल. हा. आणि बाबा सांगून देते, झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही. जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या. कुठल्याही झाडाजवळ थांबू नका. शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा. या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका. तो स्विच ऑफ करा. बाबा हा घे गमछा. अहो इतक्या वादळ वाऱ्यात जाताच कशाला? हो ते आले का होते? अरे ए ए वाक 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 असा वाक. अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे, तिथं वीज पडन, पळ त्यातून. अरे बंद कर मोबाईल. अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते. बंद कर. ए इथं झाड राहिले का? चल ये असं वाक वाक. अरे हा पडला का रे? उठ उठ उठ. असं पडू नको राहू. अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागन. अरे इथं मैदानात थांबणं बेकार बा. मी एक काम कर, ते झोपडी आहे ना, चला तिथं जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका. आई बाबा आले. तो वही तीसरी ओर मनसे के कार्यकर्ताओं द्वारा महावितरण कार्यालय में तोड़फोड़ की गई। लॉकडाउन काल में दिए गए बिजली बिल के विरोध में आज नई मुंबई वाशी के सेक्टर 17 यहाँ महावितरण कार्यालय में तोड़फोड़ की गई है। राज ठाकरे द्वारा बढ़ाए गए बिजली बिल के संबंध में मुख्यमंत्री जी को खत भी लिखे गए थे। इस खत में मनसे द्वारा झटका देने का इशारा भी दिया गया था। नागपुर शहर के बाद नई मुंबई में भी बढ़ाए गए बिजली बिल के विरोध में जन आक्रोश देखा जा रहा है। काय नेमकं काय प्रतिक्रिया तुमची? नेमकं आज तुम्ही महाराष्ट्र जे आहे महावितरणचं कार्यालय ते फोडलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? खरं तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे अगोदरच सूचित केलं होतं की या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला ही वीज बिलं ही मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहेत, अवाजवी देण्यात आलेली आहे. तशी ताबडतोब जर कमी करण्यात नाही आली तर महावितरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक झटका देईल आणि ते झटका देण्याचं काम एक 10 ते 12 दिवसांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।